गुड मॉर्निंग गाईस. खूप टाइम लागतोय, ह्या लोकांचा रेडीच नाही होतंय. ह्याला एक वस्तू दिलेला शोधायला 15 मिनिटं झाले अजूनपर्यंत शोधतोच. आणि ही कमीत कमी 1 तास झाले रेडीच होते. सामानच नाही भेटत. एक छोटीशी गोष्ट कुठे ठेवली तिला आठवत नाही. मला काय माहिती आहे सामान ह्याच्यात पण तूच भरलेस. मोबाईलचं हे ते तूच भरलेस. तुला विचारतोय तिथून गेलं कुठे ते. वेलकम टू आज की अदालत. 0.6 मध्ये आण. मला मूवी बघायचा असेल तर तू तर टांगे टाकून वरती झोपून राहशील. आता जाताना मला झोप नाही आली तर ह्याच्यामध्ये बघ. रिक्षावाला फोन करेल त्याच्या अगोदर चला लवकर. 6 वाजता जाणार होतो आपण. 7:05 झाले. कोणतरी एकटा मस्त झोपले. अरे मी घायला बोलतो तू कसं ऑफंड होतेस. म्हणजे तू झोपलीस ना. मी गाण्याचं सांगतोय मस्त झोपलाय तो. आपण झोपलो नाहीये. झोप नाही झाली नाही भेटत. मी बोललेलो का झोपू नको म्हणून. नाहीतर काय तुला मस्त पडला ढोलूक झोपून गेला. सिरियसली नाही भेटत आहे. माझं कुठे गेलं मग घरात असं काय सामान आपण जेव्हा हे करतो तिकडे मम्मीकडे पडलं. तूच आहेस मग तू. अरे भाई ह्याच्यामध्ये तू ठेवलेस सामान. तूच आहेस तरी पण तू. इथे ह्याच्यामध्ये मोबाईलचं टेबल तू तूच ठेवलं. ठीक आहे, मग आता विदाउट टिकली फिरू मी. इट्स ओके, रडायची गरज नाही. आपल्याकडे ऑप्शन आहे. नाही घेऊ शकतो मध्ये कुठेतरी. हा इकडे कुठेतरी पडलेली टिकली असेल. इथं बाजूला जी आहे काय. वो टिकली चांगली नाही आहे ऍक्च्युली. परिश्रम देखो गाइस, परिश्रम. ती उडूनची टिकली घेतलीची दिसत पण अभी देखा टिकली लगा के दिखा के देखो. हे दिसतंय. ठीक आहे, दिसतंय. टिकली हो. बघ इकडे जरा दाखव जरा टिकली बघू ते जरा लोकांना पण केवढी मोठी टिकली आहे. जरा इकडे बघ. इकडे बघ नाही इकडे बघ. हा केवढी मोठी टिकली बघितली का. एवढी मोठी टिकली आहे पूर्ण घातली. चांगली दिसते. ठीक आहे, मला तरी असंच वाटतंय. चालेल चला मग आता जाऊया खाली आणि नाश्ता करूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मस्त आता आम्ही चाललोय कालभैरव मंदिरामध्ये. झोप तर झाली नाहीये तरी सगळे लवकर उठून या माशांनी लवकर उठवले. हे मासे 5 वाजता उठवायला बोललेलो. 5:30 वाजता उठले ते लोक. इसका अर्ध का. अच्छा अच्छा हाँ इथे अर्धकाळचं मंदिर होतं हे त्याला बघूया. हा तुम्हाला एक जिथे जिथे पॉसिबल आहे दाखवणं. मोबाईल आलो तिथे दाखवूच. हे तर छोटंस होतं मग इथं पॉसिबल आहेच. बाकी जिकडे पॉसिबल आहे तिकडे आम्ही तुम्हाला दाखवूया. आणि हा मी जसे सांगत होतो हा पोरगा मस्त झोपलाय. त्याच्यामुळे लवकर उठून पोरगा ट्रेन मध्ये पण मस्त झोपलाय. गरमी असून पण झोपलाय. झोप आमच्या दोघांना झोपत नाही ना ट्रेन मध्ये नाही. बघू आज रात्री झोपायला भेटलं तर ठीक आहे. रात्रीचा पण प्लॅन वेगळेच आहे. बघूया आता. आणि जसं हा म्हणाला की आम्ही नाश्ता करायला जाणार आहे. आम्ही नाश्ता तर काय केला नाही. आम्ही डायरेक्टली येऊन ऑटोमध्ये बसलो आणि आम्ही विचार केला पहिले कालभैरव मंदिराचंच दर्शन करून घेऊ, मग पुढच्या बाकीच्या दर्शनाला निघूया. कालभैरव दर्शन करण्याच्या आधी इकडे एक ना गोशाला होती. तर त्या गोशालामधून हे काकांनी थांबून आम्हाला पोहे घेतले. ॲक्च्युली ते दान करत होते पोह्यांचं, ते खाल्लं. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो कालभैरव मंदिरामध्ये. म्हणजे मंदिरामध्ये नाही, मंदिराच्या बाहेर पार्किंगमध्ये. सध्या आता जस्ट उतरलो आम्ही रिक्षामधून आणि आम्ही मंदिराकडे चाललोय आता. तर तुम्हाला दाखवतो एकच मिनिट. तर हे बघा इकडे मंदिर आहे आणि इकडे एंट्रन्स आहे जे इकडून जायचं आहे. दाखव. हे घेतलंय प्रसादालयामध्ये. तो एंट्रन्स आहे समोर तिकडे. समोर एंट्रन्स आहे. अरे मग तुझा बोट दिसतोय म्हणून तर मी थोडंच थांबलेलं ना. इथून एंट्रन्स आहे. ओके तर
किती क्यूट कसा बसलाय बघ तो. चल कसा बसलाय बघ ना. मंदिराचा एंट्रन्स. आम्ही सकाळ सकाळी खूप लवकर पोहोचलो होतो तिकडे, त्यामुळे थोडीशी गर्दी कमी होती असं सगळे बाकीचे म्हणत होते. बट दिसायला तर खूप जास्त गर्दी दिसत होती आम्हाला तर. माझा पण माताची बोली आहे भाई. एक्सक्यूज मी, क्या करनी है माता जी? चलिए माता जी, माता जी. आम्ही पण येऊन आता मंदिराच्या दर्शनामध्ये उभं राहिलो आहे, दर्शनाच्या रांगेमध्ये. सॉरी, बघून असं वाटत होतं की खूप मोठी लाईन आहे आणि खूप जास्त टाईम लागेल. बट तरी लाईन पटपट सरकत होती आणि ऊन वाढत चाललेलं. सकाळी जर आलो ना तर खूप लवकर दर्शन होतं. तर तुम्हीही आलात ना कधी तर तुम्हीही सकाळीच लवकर या, म्हणजे लवकर लवकर दर्शन झालं नाही इकडचं की पुढे सगळ्या मंदिरामध्ये दर्शन चांगलं होतं. फायनली गाभारा दिसला, त्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटलं. मग थोडंसं शूट करून घेतलं. मंदिरामध्ये हे सगळीकडे धागे लटकवले होते जे खूप सुंदर वाटत होते. हे सगळे मन्नत मागितलेले धागे होते आणि इकडे शूट करायला भेटत होतं, पण तरी तिकडचे जे कर्मचारी होते ते आम्हाला मोबाईल बंद करून ओरडत होते. आणि कालभैरवचं वाहन कुत्रा असल्यामुळे इथे कुत्र्याचीही मूर्ती होती. तर फायनली कालभैरव मंदिराचं दर्शन आमचं झालं. अर्ध्या तासाच्या आतमध्ये, सकाळी आल्यामुळे आम्हाला खूप जास्त बेनिफिट झाला. अर्ध्या तासाच्या आतमध्ये होऊन आम्ही दर्शन करून निघालो. मंदिराच्या बाहेर अजून एकमुखी दत्तात्रय मंदिर होतं. जसं आपल्याला माहिती आहे की दत्ताला 3 मुखी असतात, बट इकडे जे मंदिर आहे ते एकमुखी दत्तात्रय मंदिर आहे. आम्ही फटफट त्यांचंही दर्शन करून घेतलं. आम्हाला ॲक्च्युली टाईम वेस्ट नाही करायचा होता, त्यामुळे आम्ही फटफट दर्शन करून पटापटा आम्ही बाहेर निघालो. मग आम्हाला पुढचं टेम्पल मंगलनाथ मंदिर करायचं होतं, तर आम्ही तिथे पोहोचून गेलो. देखो ये मंगलनाथ जी का मंदिर है जो कि पूरे भारत प्रदेश में एकमात्र मंदिर है. इनका जन्म जो हुआ था वो शिव जी के मस्तक के पसीने से हुआ था. एक अंधकासुर नामक राक्षस की युद्ध के दौरान जो शिव जी का लड़ते लड़ते मस्तक का पसीना जब भूमि पे गिरा तो यहाँ भूमि माता के तो भाग हुए थे. इसमें इस प्रकार मंगल भगवान की उत्पत्ति हुई थी शिव रूप में, जिनको शिवपुत्र भूमिपुत्र दोनों कहा जाता है. आपने हर जगह पर शिव जी का वाहन नंदी पे देखा होगा, लेकिन एक पहले ऐसा मात्र मंदिर आपको नंदी की जगह इस प्रकार भेड़ की सवारी देखने को मिलेगी. भेड़ यानी मेंढा जो राजस्थान में पाया जाता है. यहाँ पर स्नान चढ़ाने से अपने 21 कार्य मंगल होते हैं जो बोर्ड पे लिखे हुए हैं. भोज प्राप्ति, धन प्राप्ति, पुत्र प्राप्ति, शीघ्र विवाह. कोई लड़का लड़की मांगली का रहता है ना, किसी कुंडली में मंगल दोष वगैरह रहता है, उनका भात का पूजा भी यही होता है. और अपन नॉर्मल है तो दर्शन दान का प्रसाद लाभ देते हैं. तो दर्शन थाली में चढ़ता है लाल कपड़ा, गेहूं, मसूर की दाल, पुष्प, नारियल और एक मूंगा रत्न. आपका नाम, सरनेम, गोत्र बोलकर प्रसाद चढ़ाना. कुछ भी रुकाव कार्य, कुछ भी रुकाव मनोकामना जहाँ समय बोल देने का जीवन के 21 कार्य मंगल होते हैं और उज्जैन की यात्रा मंगल में होती है. पर संपूर्ण दान है. आप चढ़ाओगे, आपके घर से जो लोग कोई नहीं आता ना, माता पिता भाई बहन, उनका भी दान लगता है. ये दान प्रसाद. अच्छा, कितने का है होगा? ये पूरा पंचदान है. 250 रुपए का. मंदिर की दुकान हर जगह फिक्स रेट है. अच्छा, और वो क्या दिया है आपने? ये मूंगा है जो कि भगवान जी का पसीना अंगार की तरह लाता है और ठंडक के लिए चढ़ता है. ये ते जे थाली त्यांनी सांगितली ती 251 रुपीजची थाळी होती आणि ती आपल्यावरती होती की घ्यायची की नाही घ्यायची. मी पर्सनली तर नाही घेतली, कारण की आमच्यासोबत मोठं असं कोणी नव्हतं जे आम्हाला गाईड करेल. बट मम्मीनी मला आधी सांगितलेलं फक्त देवीकडे चालली तर तिकडे ओटी घेऊन जा आणि बस. सो मंदिराच्या आतमध्ये जसं आम्ही शिरलो तसं तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे पूजा चालू होते. खूप सारे लोक इथे आले होते जे स्वतःची पूजा करून घेत होते. जसं की त्यांना दोष असतं, नवग्रह दोष, मंगळ दोष किंवा कालसर्प दोष, तर हे सगळ्यांची पूजा इकडे केली जाते.
तर हे सगळं बघितलं आम्ही आणि त्यानंतर आम्ही पटापट मंदिराचं दर्शन करायला निघालो. मंदिर ॲक्च्युली खूप सुंदर होतं, पण आम्हाला समजत नव्हतं मेन गाभारा कुठे. आणि जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे इथे एक पिंडसारखं होतं मंगलनाथ मंदिराचं, जसं त्यांनी कथा सांगितली तसंच सेम होतं तिथेही. तर आम्ही दर्शन करून घेतलं आणि मंदिराच्या बाहेर आलो. तर मंदिराच्या बाहेर हे सुंदर असं लेकसारखं दिसत होतं आम्हाला. आम्ही थोडा वेळ तिकडे बसलो. मग पुढे आम्ही आश्रमात निघालो. ते होतं संदीपनी आश्रम. संदीपनी आश्रम होतं ना? हो. मग आम्ही निघालो संदीपनी आश्रम, जिथे कृष्ण आणि सुधामा यांनी विद्या घेतली होती. तर मित्रांनो आम्ही आता आलोय श्री संदीपनी आश्रम, जिथे श्री कृष्ण आणि सुदामा यांचं शिक्षण झालेलं होतं. तर तुम्ही पाहू शकता इथे की श्री कृष्ण सुदामा बलराम विद्यास्थल म्हणून लिहिलेलं आहे. ते ॲक्च्युली आतमध्ये मोबाईल फोन्स अलाउड नव्हते, तर त्यामुळे आम्हाला आतमधलं शूट करायला नाही भेटलं. इथे फक्त बाहेरचं जे मंदिर होतं तिथलं तर आम्हाला शूट करायला भेटलं. हे आहेत श्रीकृष्णाने जे 14 विद्या शिकल्या होत्या त्यांच्या इकडे हे आहे नावं आहेत विद्यांची. हे संदीपनी आश्रम आहे. त्यानंतर मीमांसा तर्क लॉजिक म्हणजे ओके. हे काय आहे धर्मशास्त्र कल्प. आणि हे आहे यज्ञ प्रधान. जे इंटिरियर मस्त आहे. ऍक्च्युली सगळं वाकडं तिकडे दिसत असणार, कारण की इकडे सगळे उलटेच काढलेले आहेत. काय काय ठीक काढलेले आणि काय काय उलटे काढलेले. परिसर असा आहे. आता आम्ही चाललोय इथेच संदीपनी आश्रम मध्येच हे स्वयंभू सर्वेश्वर महादेव मंदिर आहे. इकडे ते त्यांनी विद्या शिकली होती ते वाला आहे. सो हे आहे 64 कलाओं की दीर्घाए गॅलरीज ऑफ. ज्याच्यामध्ये 64 आर आहे. ज्याच्यामध्ये बघा इथं पण दाखवले सर्वांग श्रीकृष्ण दारा शिकी गई 64 कला आहे. आणि इथे काय आहे? शिकलेले 64 कला दाखवले. हे कुंड आहे. कुठे? तो गेला खाली आता. जस्ट गेला तर दिसणार नाही आता. जस्ट गेला खाली. पण त्याच्यावर बघ कसं ठेवलं त्यांनी. पाणी सोडायला मटके ठेवले. थांब झूम करू. शिवलिंग आहे मस्त इथे दोन. हलवलं की झुक पण इकडे तिकडे पडतो. हो ते आहे. तर इथे काय आहे 64 कला आहे. श्रीकृष्णजींनी शिकलेली 64 कला आहे. ठीक आहे, तर ते बघूयात आपण. गीतदान गीत गाणं गीत. ओके आहे गीत. दुसरं आहे वादन कला. म्हणूनच नाही म्हणत त्यांना 64 कलाचे स्वामी आहेत ते. नृत्य. चौथा आहे आलेख्य म्हणजे ते पण दिसत नाहीये ऍक्च्युली. हे होत आहे रिफ्लेक्शन येतं ह्याच्यावरती. बट थोडं थोडं दिसत असेल मे बी. काय आहे ते विशेष कच्छेद्य. कदाचित ते मुलांसाठी का दिसत तर नाहीये काय. हा पण कळत नाहीये काय. आणि ते अक्षर एवढे छोटे आहेत की आम्हालाच वाचता नाही येते. त्याचं कॉरिडॉर मस्त आहे म्हणजे बघण्यासाठी. त्याच्यामध्ये पण नाही दिसत. कपड्यांना कलर करणं पण यायचं. कपडा आहे आणि ते बघ त्याच्यात हे करतात. दशन वसाना गराग. ओके चल. मण्यांच्या माळा. ओके मणी भूमिका मणी भूमिका. चल पटपट, नाही तर 64 आहेत. काय आपलं बेड बनवणं. शयन रचना म्हणजे बेड बनवणं. ओके असं माझा नवरा म्हणतोय. उदक वाद्य नाही माहिती मला. काय उदक वाद्य. उदक वाद्य म्हणजे प्लेइंग मरिंगा ड्रम लाईक इन्स्ट्रुमेंट. ढोल और ऑन वॉटर. अच्छा म्हणजे ढोल वगैरे ते जे वाद्य आहेत ना ते पाण्यामध्ये वाजवायचं. तर हे 64 टोटल कला आहेत. तर एवढ्या सगळ्यांचं व्हिडिओ बनवणं पॉसिबल नव्हतं, नाही तर मग व्हिडिओ खूप जास्त मोठी झाली असती. त्यामुळे आम्ही काही शॉर्ट्स घेतलेले आहेत. यामध्ये छोट्यापासून ते सगळे मोठ्यापर्यंतचे सगळे कला त्यांना येत होते. तुम्ही गुगल करू शकता पुढे त्यांचे कला जाणून घेण्यासाठी. किंवा जेव्हा पण संजीवनी आश्रममध्ये याल ना, या आश्रममध्ये, तेव्हा तुम्हाला हे सगळे कला वाचण्यामध्येच मे बी
अर्धा तासाच्या वरती लागेल, कारण की खूप डीप मिनिंगमध्ये त्यांनी सांगितले आहेत. तिकडे बाजूला जे बोर्ड लावला आहे व्हाईट कलरचा, तिकडे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की नक्की काय आहे ती कला. इथे काही गीताचे सार लावलेले आहेत. हे अर्जुन, धर्म में श्रद्धा के बिना लोग भगवान को न पाकर मृत्युलोक में भ्रमण करते रहते हैं. अंतकाल में जो मुझे जानते हैं वो मुझे प्राप्त हो जाते हैं. ह्याच्याबद्दल कथा ऐकली आहे मी ॲक्च्युली. कालभैरवचं सगळंच केलं आम्ही पहिले. हां, सगळ्यात पहिलं कालभैरव केलं, त्याच्यानंतर मंगलनाथ झालं. मंगलनाथ नंतर तिसरा नाही त्याला सांगितलं. हे अर्जुन, प्रत्येक प्राणी विशाल स्वर्गलोक को भोकर पुण्य क्षीण होने पर मृत्युलोक में जाते हैं. अच्छा, श्रद्धापूर्वक जो भी अर्पण करते हैं वो भगवान कृष्ण ग्रहण करते हैं. ये नहीं है वो, ये है वो. अच्छा, वही बोला ऐसे भी दिखा रहा है क्योंकि भगवान है ही इतने कृपालू. तुम्हाला जर हे वाचायचं असेल तर तुम्ही हे पॉज करून व्हिडिओ आमची बघू शकता. अदरवाईज तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता. हे खूप मस्त होतं. गीताचे सार जेही लावलेले ते पूर्ण एक्सप्लेन करून लावले होते. ह्याचा मिनिंग असा आहे की मनापासून केलेलं सगळं चांगलं असतं आणि मनापासून नाही केलेलं सगळं व्यर्थ असतं. काय तुझं इकडे बघून बोलायचं तू? हा मग जमन. संदीपनी आश्रम बघून झाल्यानंतर मग आम्ही निघालो पुढे विद्यास्थली. ओके, सो आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पा आणि गडकालिका मातेचं मंदिर बघण्यासाठी. ते दोघांचं मंदिर असं बाजूबाजूलाच होतं. स्थिरमान गणपती होते आणि गडकालिका माता. स्थिरमान गणपतीच्या इकडे ॲक्च्युली आम्हाला शूट करायला नाही देत होते, तिथं अलाउड नव्हतं, म्हणून आम्ही तिकडे गौशाला होती बाजूला, तिकडचं थोडंसं शूट करून घेतलं. हे गडकालिका मातेचं मंदिर आहे. इथे कालिका माता आहे. बाय द वे, आम्हाला वाटलं हे काका आम्हाला बाकी सगळे छोटे मोठे मंदिरही करवतील, पण नाही, ह्यांनी फक्त 5 मंदिर केले आणि आम्हाला परत महाकाल मंदिराच्या इकडे आणून सोडून दिलं आणि म्हणाले तुम्ही चालत फिरा बाकीच्या मंदिरांसाठी. तर आम्ही परत इकडे महाकाल मंदिराच्या इकडे आणून पोहोचलो. सॉरी, मी काय म्हणत होते, तर आमच्या लोकांचं दर्शन झालंय. गड कालिका माता मंदिर, स्थिरमान गणेश मंदिर, काल भैरव मंदिर. आम्ही ऑटो केली होती आणि ऑटो मध्ये फिरून घेतला. आता सकाळचे 10 वाजलेत. आम्ही किती वाजता निघालेलो? 6 नंतर निघालेलो. आमचे 5 मंदिर तरी झाले आतापर्यंत 10 वाजेपर्यंत. आता सगळे झाले, जसं गडकालिका, स्थिरमान गणेश मंदिर, कालभैरव, मंगलनाथ मंदिर आणि संदीपनी आश्रम. 5ही मेन स्पॉट झाले आमचे. येस, मेन म्हणजे बाहेरचे आहेत, ते थोडेसे लांब आहेत मंदिरापासून, महाकालेश्वर मंदिरापासून. तर मग आता आम्ही चाललोय जरा महाकालेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन येऊ. ठीक आहे, कारण की टाइम आहे मेन. हा, खूप जास्त टाइम आहे. आणि हा चालेल. त्यानंतर हरिसिद्धी माता मंदिराच्या इकडे पण जाऊ शकतो. ह्याच्यानंतर हरिसिद्धी माता मंदिराच्या इकडे जाऊ आम्ही. हरिसिद्धी माता मंदिर, महाकालेश्वर मंदिर आणि हरिसिद्धी माता मंदिर आता करून घेऊ. खाऊया डोसा वगैरे दिसतंय सध्या, कारण की सकाळपासून काहीच नाही खाल्लं. आम्ही बिना खाताच निघालोय. तर भूक लागली आता खाऊन घ्यायला पाहिजे. काय पण चालेल मला. ठीक आहे, इथे खायला पण खूप स्वस्त आहेत सगळ्या गोष्टी. आम्ही आता सकाळी ऍक्च्युली ते पोहे खाल्लेली, बट तिकडे दान देता नाही आलं मला. नंतर आठवलं की दान द्यायला पाहिजे होतं.
ठीक आहे, नेक्स्ट टाइमला आता करता येईल. चल नाश्ता करून घेऊ पहिले. अँड अगेन आम्ही विचार केला की आम्ही परत खाऊन मंदिरात दर्शन करण्यासाठी जाऊ, पण तरीही आम्ही काहीच नाही खाल्लं आणि विचार केला की पहिलं जाऊन महाकाल म्हणजे शिवजीचं दर्शन करू, महादेवांचं दर्शन करू, मग बाहेर येऊ आणि मग काहीतरी खाऊयात. तर जाता जाता आम्ही सगळं कॉरिडॉर बघतच चाललेलो की इकडे आजूबाजूला काय आहे. ऊन खूप जास्त असल्यामुळे नीट चालताही येत नव्हतं आणि खाली पाय भाजत पण होते, पण तरी ते लाल कपडा टाकल्यामुळे थोडं बरं होतं. तर इथे खूप सारे असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे त्यांचे रूप, देवांचे सगळ्या रूपांचे असे मूर्ती लावले होते, खूप मोठे मोठे. खूप सुंदर होतं मंदिरचे जे पण इंटिरियर होतं ना, ते खूप सुंदर होतं. तुम्हाला पुढे माहिती पडेलच आमच्या व्हिडिओमध्ये की आम्ही किती काय बघितलं आहे. संध्याकाळचं दृश्य तर अजून खूप छान होतं. जेव्हा तुम्ही पर्सनली याल इकडे तेव्हा तुम्हाला ते जे फील आहे ते ॲक्च्युली इथे आल्यावरती येईल. व्हिडिओ बघताना येत असेल की नाही मला तरी पर्सनली नाही वाटत आहे, बट हां तुम्ही आल्यावरती तुम्हाला हे सगळं जे मूर्ती आहेत ना, एवढे मोठे मोठे इतके भव्य मूर्ती बनवलेले आहेत, सगळे रूप आहेत देवांची. इकडे पूर्ण कॉरिडॉर आहे, इथे 3-4 तास लागतं ते कॉरिडॉर फिरायला, फक्त कॉरिडॉर फिरायला. मंदिराचं दर्शन तर जर आम्ही वीकडेजला आलेलो त्यामुळे आमचं मंदिराचं दर्शन थोडं लवकर झालं, बट वीकेंडला आल्यावरती खूप गर्दी असते. जसं तुम्हाला पुढे माहिती पडेलच किती गर्दी असते ते तुम्हाला आम्ही दाखवूच. तर महादेवाचं दर्शन आमचं खूप चांगल्यापणे झालं. आम्ही ॲक्च्युली लाईनमध्ये मोर दॅन 7 मिनिट्स आम्ही एक ठिकाणी उभं होतो जिथे अभिषेक चालू होता. इतकं सुंदर होतं ते, अजून पण दृश्य डोळ्यासमोर येतं की तिकडे महादेवाची पिंड आहे आणि त्यावरून आता दूध ते टाकत होते, अभिषेक चालू होतं त्यांचं. इतकं मस्त वाटलं होतं आम्हाला ते बघून. मला असं वाटलं की मीच ऑब्झर्व केलं, बट नाही, आमचं जे बाकीचा जो आमचा गणू होता त्यानेही ते ऑब्झर्व केलं. महाकालच्या मंदिराच्या इथे जाताच हे मंदिर होतं, बडा गणेश मंदिर. तर आम्ही ते पहिले विचार केला की नंतर करू, तर आम्ही परत आलो आहे इथे. मागे जाण्याच्या रस्त्यामध्ये हे मंदिर आहे, बडा गणेश मंदिर, तिकडचं दर्शन घेतलं मग आम्ही येऊन. आता हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे पुढच्या पार्ट. तरी व्लॉग मी इथेच एंड करते, कारण की आता इथून पुढे जर मी कंटिन्यू ठेवला ना तर खूप जास्त मोठा होईल. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.